नमस्कार. वृत्तवाणीमध्ये आपले स्वागत. निकिता सातपुते आपल्याला बातमी देत आहेत. आजच्या ठळक बातम्या. संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताची मोठी राजनैतिक कामगिरी. केरळ, आसाम आणि पाँडिचेरीतील मतदान शांततेत पार पडले. भारताचा जीडीपी 6.6% दराने वाढणार, जागतिक बँकेचे सकारात्मक भाकीत. पुणे जिल्हा परिषद शाळा आता 10वी पर्यंत, विद्यार्थ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय. पुणे पिंपरी चिंचवडमध्ये आजपासून 15% पाणी कपात, पावसाच्या अनिश्चिततेचा परिणाम. आता ऐकूयात सविस्तर बातम्या. संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेअंतर्गत विविध संस्थांच्या निवडणुकांमध्ये भारताने महत्त्वपूर्ण यश मिळवत आपली जागतिक पातळीवरील उपस्थिती अधिक मजबूत केली आहे. चारही संस्थांमध्ये भारताची बिनविरोध निवड झाली असून हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील विश्वासाचा मोठा दाखला मानला जात आहे. या निवडणुकांमध्ये माजी वरिष्ठ राजनयिक प्रीती सरण यांची आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक हक्क समितीवर पुन्हा निवड झाली आहे. लेबनॉनवर इस्रायलचे हवाई हल्ले, 254 नागरिकांचा मृत्यू. मध्य पूर्वेत तणाव वाढला असून इस्रायलने लेबनॉनवर मोठ्या प्रमाणावर हवाई हल्ले केले आहेत. या हल्ल्यांमध्ये किमान 254 जणांचा मृत्यू झाला असून 1000हून अधिक जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. बैरूतसह दक्षिण लेबनॉन आणि बेका व्हॅली भागात हे हल्ले करण्यात आले आहेत. केरळ, आसाम आणि पाँडिचेरी येथील विधानसभा निवडणुकांसाठी आज मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. सकाळपासून सुरू झालेल्या मतदानाला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सायंकाळपर्यंत पाँडिचेरीत सर्वाधिक 86.92% मतदान नोंदवले गेले. आसाममध्ये 84.42% तर केरळमध्ये 75.01% मतदान झाले आहे. दरम्यान नागालँडमधील पोटनिवडणुकीसाठीही मतदान शांततेत पार पडले. या सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील मतमोजणी पुढील महिन्याच्या 4 तारखेला होणार आहे. जागतिक बँकेने चालू आर्थिक वर्षासाठी भारताच्या आर्थिक वाढीचा अंदाज 6.3% वाढवून 6.6% केला आहे. मजबूत देशांतर्गत मागणी आणि मुक्त व्यापार करारांमुळे हा वाढीचा अंदाज सुधारण्यात आला आहे. जागतिक बँकेच्या मते दक्षिण आशियातील आर्थिक वाढीचा मुख्य चालक देश म्हणून भारताची भूमिका कायम राहणार आहे. भारतातील आर्थिक वाढ 2025 या आर्थिक वर्षातील 7.1% वरून 2026 मध्ये 7.6% पर्यंत वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मुंबईत एलपीजी जहाज सुरक्षित पोहोचले. मुंबईतील जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरणात आज भारतीय ध्वज असलेले एलपीजी वाहून नेणारे ग्रीन आशा हे जहाज सुरक्षितपणे दाखल झाले. या जहाजाने तब्बल 15,400 टन द्रवरूप पेट्रोलियम वायू म्हणजेच एलपीजीची वाहतूक केली आहे. विशेष म्हणजे इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर होर्मुझ सामुद्रधुनी पार करून मुंबईत पोहोचलेले हे पहिले जहाज ठरले आहे. देशातील विमान वाहतूक क्षेत्राला दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. देशांतर्गत विमान कंपन्यांसाठी विमानतळावरील लँडिंग आणि पार्किंग शुल्कात 25% कपात जाहीर करण्यात आली असून नागरी उड्डाण मंत्री राममोहन नायडू यांनी ही माहिती दिली आहे. वाढत्या इंधन दरांमुळे विमान कंपन्यांवर वाढलेल्या खर्चाचा ताण कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं आहे. ही सवलत पुढील 3 महिन्यांसाठी लागू राहणार आहे. तसेच एअरपोर्ट्स आणि ऑथॉरिटी ऑफ इंडियालाही देशभरातील इतर विमानतळांवर हीच कपात लागू करण्यास सांगण्यात आले आहे. पुणे जिल्हा परिषदेकडून शिक्षण क्षेत्रात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षण आता 7वी वरून थेट 10वी पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्यांच्या गावातच 10वी पर्यंत शिक्षणाची सुविधा उपलब्ध होणार आहे. तसेच शाळा सोडणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण कमी करण्यासही यामुळे मदत होईल असा विश्वास जिल्हा परिषद मुख्य अधिकारी यांनी व्यक्त केला आहे. याच पार्श्वभूमीवर आमच्या प्रतिनिधीने त्यांच्याशी साधलेला संवाद. आणि मग हे किती शाळांना याचा लाभ होईल आणि किती विद्यार्थी याच्यात कव्हर होईल असं तुम्हाला अपेक्षित आहे? त्यामध्ये 1850 विद्यार्थी कव्हर होतात. त्याच्यात कॅपॅसिटी तेवढी. पहिली ते 12वी जेव्हा सगळे फुलफिल वर्ग होतील त्यावेळेस फुलफिल वर्ग 1800 विद्यार्थ्यांना याचा थेट लाभ होईल. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांमध्ये पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार असून येत्या काळात 15% पाणी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता आणि पाणी साठ्यांवरील ताण लक्षात घेऊन हा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. सध्या धरणांमधील पाणीसाठा मर्यादित असल्याने भविष्यातील गरजांचा विचार करून नियोजन करण्यात येत आहे. या कपातीमुळे नागरिकांना ठराविक वेळेतच पाणी पुरवठा होणार असून पाणी वापरात बचत करण्याचे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे. दरम्यान परिस्थितीचा आढावा घेत पुढील काळात आवश्यकतेनुसार उपाययोजना करण्यात येणार असल्याचंही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. पुण्यातील आगरकर संशोधन संस्थेला केंद्र सरकारकडून
राष्ट्रीय जैवसंपदा भांडार म्हणून मान्यता देण्यात आली आहे. देशातील जैवविविधतेच्या संवर्धनासाठी हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. या मान्यतेमुळे संस्थेत जतन करण्यात आलेल्या विविध सूक्ष्मजीव, वनस्पती आणि जैविक नमुन्यांचे राष्ट्रीय स्तरावर संवर्धन आणि संशोधनासाठी उपयोग होणार आहे. संशोधकांना या संग्रहाचा अभ्यास आणि वापर अधिक सुलभ होणार असल्याचे संस्थेकडून सांगण्यात आले आहे. आशिया स्पर्धेत भारताची विजयी सुरुवात. चीनमधील निंग्बो येथे सुरू असलेल्या बॅडमिंटन आशिया चॅम्पियनशिपमध्ये भारताने शानदार सुरुवात केली आहे. युवा खेळाडू आयुष शेट्टी याने पहिल्याच सामन्यात मोठा उलटफेर घडवत चीनच्या अव्वल खेळाडू ली शिफेंगचा पराभव केला. विशेष म्हणजे चीनच्या घरच्या मैदानावर मिळवलेला हा विजय भारतीय संघासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. दरम्यान भारताची अनुभवी खेळाडू पी.व्ही. सिंधू हिनेही आपला पहिला सामना जिंकत पुढील फेरीत स्थान मिळवले आहे. तसेच एच.एस. प्रणॉय यानेही विजय मिळवत भारताच्या आशा अधिक बळकट केल्या आहेत. या दमदार सुरुवातीमुळे स्पर्धेत भारताच्या पदकाच्या शक्यता वाढल्या असून पुढील सामन्यांकडे आता क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले आहे. आयपीएलमध्ये आजचा हाय व्होल्टेज सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात रंगणार आहे. ईडन गार्डन्सवर होणाऱ्या या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. घरच्या मैदानावर कोलकाता नाईट रायडर्स विजयासाठी उतरणार असून रिषभ पंतच्या नेतृत्वाखालील लखनौचा संघही आत्मविश्वासात आहे. फलंदाजांसाठी अनुकूल खेळपट्टीमुळे मोठ्या धावसंख्येचा सामना पाहायला मिळू शकतो. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार सध्या महाराष्ट्रातील हवामानात संमिश्र बदल पाहायला मिळत आहेत. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये कमाल तापमानात वाढ झाली असून काही ठिकाणी पारा 40 अंश सेल्सिअसच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. आता वळूयात आपल्या विशेष भागाकडे. श्रोतेहो नमस्कार. आजच्या विशेष सादरीकरणात आपण ऐकणार आहोत एक वेगळीच अनुभूती. आपण रोज झाडांपासून खूप काही घेतो, पण कधी यांच्या भावना समजून घेतल्यात का? 2 झाडांचा हा छोटासा संवाद आपल्याला निसर्गाचा आक्रोश आणि त्यांचं दुःख जाणून देईल. चला तर मग ऐकूया झाडांची ही हृदयस्पर्शी कहाणी. अगं शांत हो. हे बघ, तुझी मुळं आधी बाजूला कर आणि माझ्या फांदीला फांदी लावू नकोस. मला एकटं सोड. तुला हात लावला असता, पण आपण माणसं नाहीत ना. हेच आपलं चुकलं का, की आपण माणूस नसून झाडं आहोत? नाही, आपण झाडं या निसर्गातल्या माणसांनी इतकाच महत्वाचा घटक आहोत. आणि एकटीला सोड असं कसं म्हणतेस? बीजातून अंकुरून बाहेर आलो तेव्हापासूनचे आपण सोबत वसंतात बहरलो, उन्हाळ्यात पानगळ पाहिली, पावसाळ्यात वादळी वाऱ्यांना झुंज दिली, आणि आता एकमेकांची कत्तल सुद्धा पाहणार. ती कोण करणार? तर माणूसच ना. आणि म्हणे निसर्गातला माणसाने इतकाच महत्वाचा भाग. यांच्या प्रगतीच्या नावाखाली हे आपल्या जीवावर का उठलेत? अशी हताश होऊ नकोस. वृक्षप्रेमी आपल्यासाठी काढतील काहीतरी तोडगा. बरोबर, तोडणाराही माणूसच आणि वाचवणाराही माणूसच. पण झाड म्हणून आपल्या जगण्याचा अधिकार हा आपला स्वतःचा अधिकार आहे. तो माणूस कसा ठरवणार? आपण या पृथ्वीवर माणसाच्याही आधी आलोत. माणूस जातीला शुद्ध हवा दिली, अन्न दिलं, त्याची ही अशी भरपाई. निसर्गाचा विनाश थांबवा, निसर्गाचा सन्मान करा, वृक्षतोडीला नकार द्या, वृक्षतोड थांबवा, भविष्य वाचवा, झाडे लावा, झाडे जगवा. पाहिलंच, मी म्हटलं होतं ना, या जगात झाडांवर प्रेम करणारी माणसं आजही शिल्लक आहेत. हो, खरंच. फक्त जगण्याचा अधिकार आपल्यालाही आहे, हे माणसाने विसरू नये. इतकंच झाड म्हणून माझं म्हणणं असेल. आपली प्रगती ही निसर्गाला संपून नाही, तर सोबत घेऊन होणार आहे. त्यामुळे चला झाडांना त्यांचा जगण्याचा अधिकार देऊया. माणूस म्हणून माणूसपणाचं कर्तव्य निभूया. निसर्गाचा सन्मान करून माणसाचं भविष्य जपूया. आता ऐकूयात ठळक बातम्या पुन्हा एकदा. संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताची मोठी राजनैतिक कामगिरी. केरळ, आसाम आणि पाँडिचेरीतील मतदान शांततेत पार पडले. भारताचा जीडीपी 6.6% दराने वाढणार, जागतिक बँकेचे सकारात्मक भाकीत. पुणे जिल्हा परिषद शाळा आता 10वी पर्यंत, विद्यार्थ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय. यासह हे बातमीपत्र इथे समाप्त होत आहे. ऐकत रहा वृत्तवाणी. धन्यवाद.